न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। अहिल्यानगरमध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी भाजपच्या वतीने पोलीस अधीक्षक कार्यालयात मोर्चा अवैध धंद्यांविरुद्ध मोर्चा काढण्यात आला होता। त्या संदर्भात पालकमंत्री यांनी असं आवाहन केलं होतं की ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अवैध धंदे सापडतील किंवा त्यांच्यावर कारवाई होईल त्या पोलीस अधिकाऱ्यांवरच निलंबनाची कारवाई होणार आहे। या संदर्भात आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते नितीन भुतारे आपल्यासोबत जोडले गेले आहेत। त्यांचं काय म्हणणं आहे आपण पाहून घेऊया। अहिल्यानगर शहरात आणि जिल्ह्यात 2 दिवसांपूर्वीच भारतीय जनता पार्टीने पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा काढला आणि अवैध धंदे बंद करा, अंमली पदार्थ बंद करा अशी मागणी केली। मुळात आम्ही त्यावेळेस बोललो होतो पालकमंत्री तुमचे, तर तुम्ही पालकमंत्र्यांचा राजीनामा घेतला पाहिजे। पण त्याच्यावर काल परवा पालकमंत्र्यांनी सुद्धा स्टेटमेंट दिलं की ज्या ज्या भागामध्ये अंमली पदार्थ आढळतील, अवैध धंदे आढळतील त्या भागातले पोलीस निरीक्षक यांना निलंबित करण्यात येईल। तसं एक पालकमंत्री नात्याने विखे पाटलांचा निर्णय स्वागतार्ह आहे, आम्ही त्याचं स्वागत करतो। पण आम्ही जो आरोप केला होता की तुमच्या मोर्चामध्ये बसलेले तुमचे नगरसेवक असतील, तुमचे पदाधिकारी असतील, यांचे 2 नंबरचे धंदे, मटक्याचे धंदे, जुगाराचे धंदे, बिंगोचे धंदे, याच्यामुळं अनेक तरुणांनी आत्महत्या केल्यात, अनेक तरुण जवळपास देश धोडीला लागलेत। महायुतीचेच अनेक पदाधिकारी आहेत। मग ह्या तुमचा जो नगरसेवक, तुमचा जो पदाधिकारी किंवा महायुतीचा नगरसेवक, महायुतीचा पदाधिकारी याचा जर धंदा पत्त्याचा क्लबचा सापडला, बिंगोचा सापडला, मटक्याचा सापडला, तर याचा राजीनामा पालकमंत्री घेणार का? ते जाहीर करणं गरजेचं आहे। पालकमंत्र्यांनी जर असा जर निर्णय घेतला की ज्या नगरसेवकाचा धंदा सापडेल मग तो कुठल्याही पक्षाचा असेल त्याचा राजीनामा मी घेणार, तर पालकमंत्र्यांचा आम्ही अहिल्यानगर शहराच्या वतीने जाऊन सत्कार करू। नक्कीच आता हे पाहणं गरजेचं ठरणार आहे की अवैध धंद्यांवर कारवाई होणार का। आता नगरकरांचं लक्ष लागलं आहे। न्यूज 24 घडामोडीसाठी स्वामी गोसावी, अहिल्यानगर। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।